करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली। शिवाजी भोसले हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्साह दाखवला। या बैठकीला असलेली काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवणारी होती। या बैठकीत बोलताना गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले यांनी 60 वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करणारा काँग्रेस पक्ष लोकांच्या मनातून कधीच गेलेला नाही, पक्ष संपलेला नाही, तो पुन्हा उभारणीच्या मार्गावर आहे, अशा शब्दात कोणी पक्ष सोडून गेलं म्हणून कार्यकर्त्यांनी हताश होऊ नये असं आवाहन केलं। दिवंगत आमदार PN पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखली। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे करवीर मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांचे कट्टर कार्यकर्ते निर्माण झालेत। काही अडचणींमुळे काही जण पक्षापासून दूर गेले असले तरी पक्षाचं अस्तित्व अढळ आहे। त्यामुळे करवीर मतदारसंघातील काँग्रेस पुन्हा बळकट होणार असल्याचा विश्वासही बाबासाहेब चौगले यांनी व्यक्त केला। गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी देशाची खरी प्रगती काँग्रेसच्या काळात झाल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकासाची कामं गती घेतील असंही त्यांनी सांगितलं। यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील आणि तानाजी भोसले यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि फळांचं वाटप करण्यात आलं। या बैठकीमुळे करवीर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आलं। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक मजबूतपणे लढेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी गोकुळचे माजी संचालक उदय पाटील, बिद्रीचे संचालक SB पाटील, RS कांबळे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, युवराज भोसले, दिगंबर पाटील, गजानन पाटील, माजी उपसरपंच कृष्णात निकम, अश्विनी कारंडे, मारुती खाडे, किरण निकम, विनायक नलवडे, सागर जगताप, दिनकर निकम, शिवाजी कारंडे, युवराज गुरव, उत्तम सुर्वे यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते।